मावळवीत विश्वास नवल उदविला चंडावंशे दयाब्जनी विकास पण झाला. जेव्हा ज्ञानेश्वर महाराज आपल्या श्रीगुरूला सूर्याच्या रूपकाने आणखी त्यांचं वर्णन करतात. सूर्य उदयाला आला म्हणजे काय काय घटना होत्या, प्रत्येक घटना ज्ञानेश्वर महाराजांनी ओवीच्या द्वारा काय केली आहे सांगितले. त्या भौतिक सूर्यापेक्षाही सुद्धा हा सूर्य अधिक महत्त्वाचा आहे, अधिक वर्णन केलेलं आहे. कारण काय आहे तर हा सूर्य जगाला बाधित करतो आणि हा सूर्य जगाचं प्रकाशन करतो. आहे त्याच्यामध्ये तुलना जर काय प्रकाशन ज्या अर्थी करतो तरी सत्यत्व बुद्धी राहील आणि बाधित करतो मिथ्यात्व बुद्धी राहील. एक दृष्टांत देऊन सिद्धांत सांगितले. दुसरी घटना कोणती? अद्वयाब्जनी विकास होऊन झाला. अद्वैरूपी कमलाचा काय करतो? विकास करतो. अद्वैत हे आणायचं नसतं, स्वयंसिद्ध आहे, स्वयंभू आहे. द्वैत मात्र आपण निर्माण केलेलं आहे आपल्या कल्पनेमुळे. हे कल्पना भासे, कल्पना लोपे भ्रंशे आणि कल्पनेचा वेळ होय. एक 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 गिळे ज्ञान हे दोन्ही यथार्थ ज्ञान हे अयथार्थ ज्ञान. अयथार्थ ज्ञान म्हणजे मी देह आहे हे अयथार्थ ज्ञान. यथार्थ ज्ञान कोणतं? मी ब्रह्म आहे यथार्थ ज्ञान. स्वरूपाच्या ठिकाणी दोन्ही आणि हे नाही. त्याचंच वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी इथं केलेलं आहे. दुसरा सुनीनकरी ज्ञानी या सुबोधाचा सवेळेवेळी लावणी आत्मज्ञानाचे डोळे सांडित्य विसाळे जीव सगळे. पक्षाला का आपली दृष्टी प्राप्त झाली म्हणजे तो घरटं सोडून देतो, त्याप्रमाणे स्वरूपदृष्टी प्राप्त झाल्यानंतर देहाला विचारतो कोण? देह हे पाचाचे झाले, कर्माच्या कोणी बंधले, बहुत असेचा काही विपाय आगीत पडे तरी भस्म होऊन एवढे झाले शरीर दुःखाचे. देहांतेची विसाळी सांडिती पक्षी. कमळामध्ये अडकलेला भ्रमर जसा आणखी सूर्यकिरणाचा संबंध होता बरोबर कमळाचं फळ विकसित होते. त्याच्यातून अडकलेला जो भ्रमर आहे तो भ्रमर काय होतो? मुक्त होतो. नळे के वरून विठ्ठला सुख चाके बैसला. एक 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 दृष्टांत. शब्दाची आसकडे शब्द भेद नदीच्या दोही थडी आरळचा वेगळी प्रतिभाव. चक्रवाकाचा दृष्टांत देऊन सांगतात. दोहीचा वियोग होत असतो रात्रीच्या प्रहरी. सूर्योदय झाला म्हणजे मिलन होत असते. शब्दाची आसकडे म्हणजे शब्दाच्या म्हणजे निर्णयाच्या बाबतीमध्ये प्रत्येक दर्शनाचं एक मत असून काय भिन्न भिन्न आहे. दर्शन 6 नास्तिक आणि 6 आस्तिक. 18 दर्शन करायला तुम्ही माहिती आहे. त्याच्यामध्ये सर्व दर्शन संग्रहामध्ये ते सर्व दर्शन संग्रह होता ना. तो संग्रह शेखरचे वडील आले एकनाथ महाराज त्यांच्याकडून ऐकलं. त्याच्यावर ते तुमच्या यांची अभ्यंकराची टीका आहे, अप्रतिम टीका आहे. प्रस्तावना असते एवढी एक ग्रंथ होतं, इतकी प्रस्तावना आहे. आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाची मतं काय आहे? महानुभावाचं मत सुद्धा घ्यायचं. जैन दर्शनकार आहे, हे सगळे दर्शनकार त्याच्यात. प्रत्येकाचे जगताच्या बाबतीमध्ये जगतकारण, ईश्वर, जीव, बंध, मोक्ष नाही का तुमचे काय म्हणजे प्रमाण वगैरे प्रत्येकाचं एक मत नाही. प्रत्येक मग खरं आहे तरी कोणाचं मग खरं म्हणजे वेदांतशास्त्र. हे डोळशास्त्र 50पैकी 50 मार्क. बाकीचे आपले कोणी 43 कोणी 42. एक 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 दृष्टांत सांगणार. चक्रवाकाचे विधन सामरस्याचे समाधान भोगवे चितगण भरून भावना दिला. जेणे पाहिले पहाटे भेदाची चोरळी फेटे रेगतले आत्मानो वाटे पामती होई. रात्रीची जागा म्हणजे अडचणीची असते. दुष्ट लोक
लपून बसलेले असतात, घात करत असतात. म्हणून प्रवासाला योग्य रात्री झोपण्याची वेळ असते, ती प्रवासाला काही नाही. आणि ॲक्सिडेंट जेवत असताना ते रात्री जास्त वेळ. कितीही जरी आणखी ड्रायव्हरने म्हटलं मला मी झोप येऊ देत नाही, तर आल्याशिवाय राहत नाही. एक क्षणाची चुकी आहे राम बरोबर आहे. एका क्षणाची चुकी आहे. 350 प्रवासी गेले विमानाच्या घरात अहमदाबादला किती. आणि ते विमान कुठं चालले लंडनला. आता लंडनला जाणारे माणसं ते का भिकारी असते. आता स्टँडर्ड त्याच्यामध्ये माजी पंतप्रधान होता, तोही सुद्धा गेला. क्षणभराची चुकी. तेव्हा केवढा विध्वस्त होता. तात्पर्य काय आरळत आरळले चक्रवाकाचे भोगेसोबत भवन दिवा. जेणे पाहिली पहाटे बेलाची चोर वेळी पेटे. म्हणजे आत्मरूपी ज्ञानरूपी अंधकारामध्ये असलेले हे त्रिगुणात्मक आहे ना. मग राज येईल, भोम येईल, काम येईल, क्रोध येईल, रजोगुणात समज. हे रजोगुणातले अंत हाना माऱ्या वगैरे कोणते तमोगुण. आणि देवाकडे जाणारा मार्ग म्हणजे सत्व. चोरळे फिटे आणि जगती आत्मानु वाटे पांथी गोवे. मग माणसाचा सरळ अर्थ जाणारा रस्ता कसा होतो, सरळ होतो. नाही तर वासनाची कोंडी घडली म्हणजे इकडे येतात नाही तिकडे येतात. आमचं कीर्तन आहे, कीर्तन करा इथंच करा. चोरळे फिटे अरेगती आत्मानु वाटे पांथी. जसे आणखी दुष्ट दोन्ही आहे ना. अच्छा माणसाला दोन्ही सुचले. गुन्हेगारी जगत कोण करत नष्ट करा, शासन करत असते. पण काम क्रोध मोह याचं शासन करू शकत नाही. मग कोण करत असते, आता काय एक गुरुकुल करत असते, त्याच्यामध्ये तयार होत असते. मग गुरुकुलामध्ये सगळं ज्ञान दिलेलं आहे. जे खडाची व्यंकटी सांडव. शासन काय करते, शिक्षा देते, पण वृत्ती उत्पन्न निवृत्त करू शकते. चोरी करण्याची वृत्ती जशीची आहे, परत पुन्हा अरे आता सुटून आलेला आहे, पुन्हा जेलमध्ये चालला. वा बोला जेल तो आम्हाला ससुराल. हाच आमचा धंदा आहे. अलीकडे गुन्हेगारी पेपर वाचवणं काय निदान पैसा तरी चोरून नेत होता, मारत नव्हते का. आता काय अगोदर जीव घेतात ना मग पैसा पाहिजे. किती दुष्टतेचं काय खराब प्रकरण तर किती चाललं आहे काय झालं. त्याचा मोबाईल तपासला असलेली फोटो सगळे. कोणते फोटो असलेली फोटो. आणि तो मोठ्या मोठ्या लोकांचा नायक होता. प्रत्येक बौद्धाची नाही हित आहे. विवेक किरण सांगे जन्मायक स्वरूप कांत फोनगे. निपले जाळीत धंदे संसाराचे. आपण नेहमी ऐकतो संसार. संसार म्हणजे काय, संसाराचं लक्षण कोणतं वगैरे आहे ना. तेव्हा संसाराच्या बाबतीमध्ये सुद्धा अनेक मत आहे. देहाधिकाला सुद्धा काय म्हटलेलं आहे, संसार म्हटलेला आहे नाही का. जन्म आणि मृत्यू याला संसार म्हटलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांची तर सगळ्यात उच्च अशी व्याख्या आहे. श्रीमद जगद्गुरु शंकराचार्यांचा आहे संसार म्हणजे पुनरपि जननम, हे संसार आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा जन्ममृत्यू नाही, त्याचा भ्रम मानणे, शास्त्राची जे मान नाही, तो संसार आहे. किती गोड व्याख्या आहे. खरोखरच मी म्हणतो भ्रम आहे. माझा विद्यार्थी संसारण्याची निवृत्ती होते म्हणजे का, भ्रमाची निवृत्ती म्हणजे संसाराची. सुंदर व्याख्या ज्ञानेश्वर आहे. मोठे मोठे लोक म्हणतात ना, काही काही व्याख्या अशा आहे की त्या इतर ग्रंथामध्ये सापडत नाही आणि त्याच्या ज्ञानेश्वरीमध्ये सापडतात. अशी टीका उत्तम कोणाची आहे. मृगजळ
हे सगळं रश्मी पुंजनी बरं होतासुर दुपारी स्थिर. हे महासिद्धीचा पूर्णप्रकाश आहे. जयाचा रश्मी पुंजनी बरं आकाशस्थ असलेल्या सूर्याचे किरण येत असतात. ती किरण उखरभूमीवरते ते मग आता इथे किरण कोणते घ्यायचे आपण? श्रीगुरू उभे सूर्याचे किरण कोणते? त्यांच्या मुखातून येणारी जी महावाक्य हेच किरण आहे. मग त्याच्यात अवांतरवाक्य त्याचं कोणते? महावाक्य हीच किरण आहे. आणि ही किरणं काय होत असतात एका ठिकाणी आले म्हणजे ते नाही का कुठे स्वरूपी उखरी स्वरूपी माळ राहण्यावरते आणखी प्रकार किरणं एकत्रित झाल्यानंतर मग ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा म्हटलेलं आहे. म्हटलं मृगजळ कसं वाचतं माणसाला? तेजा आणि उकिरा भेटी झाली या विरान मृगजळाची अपुरा तेजा आणि उकिरा. सूर्याचे किरण आणखी जमिनीचा संबंध आला म्हणजे नसलेलं मृगजळ काय होते? मृग तृषा पिळते संभ्रमे विसरून जळाते. मग तोही बुद्धी म्हटली. मग त्याच्यावरती हरणं बोलत असतात. त्या तृषे मृगात पडिते. तहानेने व्याकुळ झालेला हरिण तो पिण्याकरता जातो. पण शेवटी तहान तर जात नाही पण प्राणाला बघतो. म्हणजे मृगे तृषा पिळते संभ्रमे विसरून मग तोही बुद्धीचे खरं पाणी सोडतो नसलेल्या पाण्यात आपले तरी काय तिथे खरं सुख सोडलं बाकी बोलत्या सुखाच्या बाजूने सर्व सुखाचे ज्ञानेश्वर महाराजांनी दृष्टांत जीवनात सिद्धांत सांगितला आहे. हे महासिद्धीचा पूर्ण गजरे अशा स्वरूपस्थितीमध्ये आणखी ज्याला नाही का ही किरणं कुठं थांबत असतात? विवेक आपलं काम साध्य प्राप्त झाल्यानंतर भोवकीची आवश्यकता संपली. तसं एकदा कृतकृत्य विवेक काय झाला? संपला नाही का? 7व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर 5व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी आहे मग संसार अर्पण ज्ञान ते स्वरूपी जेणे सांगता याचे बोलणे कोणते ऐकता याचे परमार्थ संपला. जे सानेत मोठे बाकीचे संसारामध्ये काय संपदच जग आहे. संसार पुनरपी जन्म किती जन्म झाला फेरा जनित नाही. कृत त्रेता द्वापार कली सारखा काय राहत असतो. कोणत्या देहात जाईल काही सांगते पाप कोणत्या देहामध्ये नाही. किड्याचा सुद्धा जन्म वैसे होती तरु तृण लो लोष्ट आणि शेवटची फांदी वरची फांदी बंबई सणा पडते. पण जीवत्व त्याच्यात सारखी जायची. दगडात सुद्धा आपल्या रामायणामध्ये नाही का जीवत्व नसतं तर भगवान सुद्धा आणखी त्याचा उद्धार करू शकतात. पण जीवत्व आहे की कारण अहिल्या काय झालेली आहे? दगड आहे. प्रारंभी जीव होती ना नंतर काय झाले म्हणून तिला काय केले जीवन दगड आणि जर दगडाचाच उद्धार करत असतात तर समुद्रामधून आणखी तरुण जात असताना अनेक दगडाला सगळे माणसं झाले का होतात बघा. रामायणामध्ये आहे ना सीता शोधा करता ज्यावेळेला जात असतात त्यावेळेला सीताराम रामनवमी तर रामनवमीतला विषय आहे. मग कृष्ण जन्म वामन जन्म म्हणजे नरसिंह अवतार तर राम जन्म म्हणजे उगीच झाला की भक्ताच्यामुळे झाला. विना भक्ताशिवाय अजोपी सन्नव्य आत्मा भूताना विश्व प्रकृती स्वावधिष्ठ आहे समोर भक्ताच्या करता होत असतो. भक्ताची इच्छा काय करावी लागते पूर्ण करायला. मग आता त्याचे एका कामाकरता सगळी कामं करावी लागत असतात. मग सगळे कामं दुष्ट लोक दुःखाचा छळ करणारे असतात. मग त्याचा हे करणं आसुरी संपत्ती लोकांना मारणं आज आहे.
भगवंताची सांगितलं यांच्या या वागण्यामुळे घोर मला काय होतं, दुःख होत आहे. आणि मग मी काय करतो, जन्म घेतो आणि जन्म घेऊन दृष्टांचा काय करतो. पण त्याला 2 कारणं सांगितलेली आहेत. याच्यामध्ये एक कारण आहे कोणतं, भगवान श्रीकृष्णाच्या याच्यामध्ये वत्सरूपी पृथ्वी आहे आज आहे. आणि प्रभू रामचंद्राच्या याच्यामध्ये भक्तांनीच दुष्टाला त्रास दिला म्हणून त्याच्याकरता जन्म आहे. कारण रावणाने म्हणजे सगळा राक्षसी वर्ग, कोणता वर्ग, सगळा राक्षसी वर्ग. कृष्ण अवतारामध्ये माणसाचा वर्ग आहे आणि याच्यामध्ये कोणता आहे, सगळा राक्षसी वर्ग आहे. राक्षसी वर्ग म्हणजे सारे मांस खाणारे. ते सीता विचारते ना, म्हटलं तू इतक्या संकटातून झाला, तू वाचलाच कसा. सीता म्हणते एवढ्या अतिरथी महाराजी सगळ्याला चुकून द्यावा, हे म्हणला तुझं त्यांचं कोवळं मांस आहे, तुझं खाद्य आहे. मग तो सांगत असं म्हटला, प्रभू रामचंद्राच्या शक्तीमुळे ते काही करू शकले असं आहे. म्हणजे राक्षसाच्या करता सगळे दिसायला माणसं आहे पण सगळे काय राक्षस. निरपराध बाईवरती अत्याचार करणं हा काही नाही, न्याय नाही. म्हणून त्याला काय केलं पाहिजे, मारलंच पाहिजे. अलीकडे आपल्या याच्यामध्ये काही लोकांचं मत आहे बघा, मानावता नका बरं, पण काही जाणकार लोकांचं मत आहे बरं का. तुमचे बलात्कार करणारे लोक आहे ना, त्याला शिक्षा फार कमी पडते तुमच्या, फाशीची शिक्षा द्या. काही लोकांचं मत आहे त्याच्यामुळे बाई सुरक्षित राहील. नाही तर पीडित बाई सगळी उद्ध्वस्त होत असते, तिला कोणी जन्मभर कोणी काही करीत नाही. म्हणजे मग त्याच्याकरता हा खुनाचा आहे एक प्रकारचा. मग त्याला शिक्षा कोणती दिली पाहिजे, फाशीची, असं एक मत आहे म्हणून. आणि योग्य आहे त्याच्यामध्ये वाईट नाही. भगवान रावणाने नुसता हात लावला तरीसुद्धा भगवंताने त्याचा कुळाचा काय केला, सगळा रामायण कसं म्हणून काढला, त्याला कारण कोण आहे. मग सगळं महाभारत तरी कशाने घडलं, द्रौपदीमुळे. नागरी करण्याचा प्रयत्न केला, सगळे जे जे पक्षाला होते ते सगळे जाऊ दे. आपलं काय पहिले रामायणाचं आलं. रामायणामध्ये इथे सगळ्या भक्त याला कारण आहे म्हणून भगवंतानी ते तुमचे मरार बाबू, रमेशभाई ओझा वगैरे सुंदर त्याच्यातले निष्णात लोक आहे, बरेचसे वर्ग 5 अक्षर रामायण सांगितले कोणी, मोरार बाबू आहे. आजपर्यंत सगळा भारत काय झाला, आपली संस्थेची भूमिपूजन त्यांच्या हस्ते जायला. त्याच्याकरता परमात्मा कोणाच्याही कुलामध्ये जन्माला येत असतो की योग्य कुल असावं लागतं. सुची नाम सीमताम की योग भ्रष्ट विजय. आणि तिथे आणखी हा कोणत्याही तिथीला आले का, नवमी घरी सगळ्या संस्था सगळ्या तिथ्या काय झाल्या तर आनंदी झाले. एकच तिथी काय होती, भगवान म्हणाले काही काळजी न करू नका, तुम्हाला मान देतो. म्हणून अष्टमीच्या दिवशी परमात्मा नाही, नवमीच्या दिवशी परमात्मा काय अवतीर्ण झाले. आणि सूर्यवंशातला सूर्य कसा असतो, कोणत्या वंशामध्ये घेतला, सूर्यवंश आहे. भगवान श्रीकृष्ण आणि रामचे भगवान श्रीकृष्णाचा जन्म रात्रीच्या प्रगी अष्टमीला आहे. आणि यांचा काय जन्म सगळे गोपाळ आहे ना, सगळे देवांना राहिला. भगवंताने सांगितलं म्हटलं असंच आहे, सगळ्या देवांना सांगितलं म्हटलं तुम्ही वानर व्हा. मग सगळे निद्रा करता होतो पाहिजे सगळे वानर, गोवड गाई. राम अवतारामध्ये तो गोवार आहे म्हणतात, आम्ही वानर होतो. आणि कृष्ण अवतारामध्ये तो गोपाळ झाला.
आणि तुला कोणत्याही अवतारात जरी गेलो तरी सोडणार नाही. आता तू विटेवरती उभा आहे तर म्हणलं मी वारकरी झालो. म्हणून तुझा विसर आम्हाला, तुझा विसर आणि तुझा वियोग आम्हाला सहन होत नाही. माहीत भक्त जोडी देव आहे. मग साधू संतांनी तुझं पद नको, मग काय पाहिजे? तुमचे दासीचा आणि आशीर्वाद द्यावा. मग एक गोड रामायण आहे, रामायणा बोललो एक एक रामायणाची नाही का, आपण थोडंफार ऐकलं होतं राजेंद्रनाथजीच्या मुखातून. तिथं रामायण, तिथं भद्राच्या, राम भद्राच्या आहे. आंधळे असून सगळं रामायण तुळशीकृत पाठ आहे का? चकाचक म्हणायचे. दोनच दिवस आहे नवला आहे. डोळे असून आपण त्याचा लाभ घेऊ शकत नाही. आंधळ्या माणसाने ज्ञानेश्वरी पाठ केली होती. दोन्ही डोळे गाळले आंधळे. काही ईश्वरी लिहिला असते. बारीकसा पोरगा आहे, 15 वर्षाचा आहे, सगळे ज्ञानेश्वरी काय कशाकडे. रामायण अतिशय गोड असा विषय त्याच्यामध्ये रामायणामध्ये. असे प्रभू रामचंद्रांची नवमीच्या दिवशी अवतीर्ण झाले दशरथाच्या घरी. तर दिवस कोणता वगैरे चौकड वर्णन काय. उत्तम चैत्र मास, ऋतू वसंताचा दिवस आहे. शुक्ल पक्षाचे नवमी दुघे सगळे आणखी भगवंताचे आपलं काहीतरी आणलं पाहिजे. रामजन्म आपलं करून टाकू दे. त्याला काय 12 वाजताच केला पाहिजे सगळे. 11 वाजता केला तर काय बिघडलं. त्याला काही घ्यायला का जन्माला यायचं आहे ना. द्राक्षाची पेटी आहे ते नाही संपवून देऊ. गोड रामायण आहे. रामायणामधलं काय पाहिजे आहे? आदर्श व्हायचं असेल तर रामायणाची नाही. कसं वागावं, काय वागावं हे कोणत्या ह्याच्यामध्ये काय रामायणामध्ये आहे. आणि भगवान श्रीकृष्णाच्या चरित्रामध्ये उच्चार करा, फक्त काय करा, वागण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही म्हणाल की आम्ही काय कमी आहो का, असं आहे काय. साधी गोणी उचलणं बी नाही तर आज्ञा करता बरं गोवर्धन कुठे गेलं. नसतं पाणी पाहिल्यानंतर घाबरत होते. खाली नाक काय काढलं, एक 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 विचारी नाही का. गोवर्धन येणे हा कठीण असं आहे. काही लोक जे आहे ना, नास्तिक लोक आहे. आम्हाला तुमच्या भगवान श्रीकृष्णाने किती बाया केल्या की वेगळे, आणि आम्ही 3 गेला तर म्हटलं 2चाच काय धोका सांगा. हिंदूची संख्या काय आहे, हिंदूची संख्या काय आहे, कमी होईल. बहुमताचं राज्य आहे. आणि जर त्यांनी इतर धर्मियाची संख्या जर त्याचं स्वतंत्र राज्य मागते काय मागते. शिक्षचं काय झालं ते केव्हा उसळी सांगता येत नाही. आम्हाला काय पाहिजे त्याच्याकरता इंदिरा गांधीचा जीव गेला जनरल सिंगमुळे. स्वतंत्र काय पाहिजे आम्हाला राष्ट्र. त्याचा आदिवासी लोक जमला तर जमलं. स्वतंत्र संख्या कमी आहे म्हणून घाबरू नये. बहुमत जर झालं तर उद्या काय करतील काही सांगता येत नाही. म्हणून याच्याकरता भारत देशवासियांनी सावधान असलं पाहिजे. सांभाळणं फार कठीण आहे. भारताचं स्वातंत्र्य सांभाळणं काय. इकडे चीन, आम्ही त्यावेळेला शाळा शिकत होतो. फाळणी झाली ना देशाची, त्याच्यामध्ये दुसरं जसं तो तुमचा आहे ना, संस्कृतच्या पहिल्या पुस्तकामध्ये वनाचा राजा कोण, सिंह. आणि तो सिंह शक्तीने मोठा पण बुद्धीने शून्य.
आहे प्रतिबिंब पाण्यामधलं आणि खरोखरच काय म्हणतो म्हणून काय घातली, उडी घातली. कोला चाणाक्ष शिवाने विहिरीमध्ये उडी घालता बरोबर कोल्याने दगड वरून टाकायला काय केली, सुरुवात केली, टाळी वाजवली. म्हणलं आपलं काम काय झालं. जसं हे भारत फाळणी झाली बरं का, तेव्हा चीनने टाळी वाजवली, आपला शत्रू कमजोर झाला. असं आहे. फाळणीला मदत करणारे कोण, हे सगळे राष्ट्र आहे. मग भारताला असं समजू नका की तुम्ही शत्रू नाही, शत्रूने पीडित राज्य आहे. साधा एखादा मनुष्य जर त्यांच्या ह्याच्यामध्ये सापडला त्याचं प्रेत पाठवावं लागतं. प्रेत साधं पाठवत नाही, त्याच्या प्रेताचे तुकडे तुकडे करून पाठवतात. इतके वाईट राष्ट्र आहे. नाही कशा करता हे आपलं चाललेलं होतं, रामायणाचं चाललं होतं. सगळ्यात माहिती आहे की काही नवीन आहे काय. तुम्ही सगळे रामायणकार आहे की सांगत नाही, पण प्रत्येकाच्या बुद्धीमध्ये काय रामायण आहे. मग भगवान धारण केलं, अवतार धारण करून मग ते विश्वामित्र ऋषी झाले आणि ते सांगतात राजाला आमच्या बरोबर पाठवा. मग ते राम लक्ष्मणासहित विश्वामित्र जाता 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 अहिल्याचा ताटिका मारतात, अहिल्याचा काय करतात. तिथे गोड प्रसंग आहे का. भगवान म्हणतात मला कोणाचा आश्रम आहे ना, गौतम ऋषीचं मला दर्शन घ्यायचं आहे. पत्र आलेलं असतं जनकाकडे, सीतेचा काय ते सोय. मग विश्वामित्र ऋषी म्हणत असतो आपल्याला लग्नाला गेलं पाहिजे. भगवान म्हणत असतात माझ्या उद्धाराकरता, भक्ताच्या उद्धाराकरता मी यावं. बरं आज लग्न नाही, उद्या करता गेलो. लग्नापेक्षा महत्वाचं काम कोणतं आहे. म्हणून दोघंही तिथंच थांबतात. कुठे आश्रमात गौतम ऋषी आहे. आणि दगड होऊन पडलेली कोण असते, अहिल्या पडलेली असते. ती कशी येऊ म्हणून परमात्मा त्याच्याकडे झाला. आणि गेल्यानंतर 2-3 प्रमाण आहे. भगवंताच्या चरणराजामुळे बाई झाली. आणि काही प्रमाणामध्ये असं आहे भगवंताचा पाय लागला, शिळावती मनुष्य झाली, ज्याचे चरणाचे झाले. त्याच्या मात्र ताळलेली अहिल्या शिळा, दोन्ही प्रमाण आहे. पाय लागला हा घ्या, नाहीतर हा घ्या. लगेच काय झाली. त्यालाही कारण होतं बघा. म्हणलं मी एवढी ब्रह्मदेवाची मुलगी असूनही सुद्धा मला ही योनी प्राप्त झाली आणि गौतम ऋषीची धर्मपत्नी. आता माझा उद्धार होईल का, दगडाचा कुठं उद्धार होईल का. तेव्हा गौतम ऋषीने सांगितलं म्हटलं हे पहा इतकं चिंतन करायचं, फक्त तुला संवेदना देतो. मी परमात्मा वैकुंठ सोडून कुठे आला पाहिजे, तिथे आला पाहिजे. इतकं चिंतन केलं पाहिजे. हे अवताराचे जे कारण आहे त्याच्यातलं हे कारण आहे. सांगितलं की म्हणलं ठीक आहे. म्हणून परमात्मा वैकुंठ सोडून अयोध्येत येतो. आणि काही काहीचं निमित्त आहे, कोणाचं निमित्त आहे. आणि अयोध्या सोडून कळू देत नाही पण गेल्याशिवाय. आणि तिचा परमात्मा काय करतो, भक्तीचं काय सांगायचं. तिच्याबरोबर तिचं श्रावणमध्ये आहे बा, तिची वाणी सत्य करण्याकरता. जा म्हणलं तू सुद्धा फक्त राम राम म्हणून ते हे करण्याकरता. एका कामात उदकी अनेकाच आहे. रामायण गोड ग्रंथ आहे. लोक टीका करत असतात. म्हणजे टीका करणं ह्या काही योग्य नाही. प्रत्येक माणसाने काय करावं, भागवत आणि रामायण एकदा तरी काय करावं, वाणी पवित्र होते काय होय. आणि अत्तराचा धंदा केला तर आपल्याला सुगंध नसतं आहे. रामायण सांगावं काय सांगावं, त्याच्यामुळे ते इतका समाज सुधारला जाईल बघा. कसाही मनुष्य सुद्धा रामायण सांगतो, केवढा मोठा समाज त्याला ऐकायला मिळतं. त्याच्यामुळे समाजामध्ये परिवर्तन करण्याचं
आदर्श तयार करण्याचं दोन्ही गीता भागवत करतील सोड आणि अखंड चिंतन भेटून पाहिजे. तुकोबारा म्हणतात, तुका म्हणे माझं घडो त्याची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. असे गोड राम आहे. कुजतम राम रामेती मधुरम मधुराक्षरम आरोह्य कवितां शाखां दैवान. कुजतम राम रामेती रामायणातला श्रवण श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम अर्चनम वंदनम दास्यम. त्याच्यामुळे श्रवण भक्ती जर कोणी केली असेल तर हनुमंतरायने केली. जिथे जिथे रामायणाचं तिथे हनुमंतर आहे. श्रवणम कीर्तन भक्ती केली आहे वाल्मिकाने. षटकोटी रामायण लिहिलं आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम स्मरण भक्ती सीतेने केली आहे. सतत प्रबोध काय श्रवणम कीर्तनम विष्णू अर्चनम वंदनम अर्चना भक्ती तसे इथे पार्ट आहे. वंदन भक्ती कोणी केली? प्रभू रामचंद्राच्या चरणाला वंदन कोणी केलेलं आहे? एक 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 सांगितलेलं आहे. सतत हनुमंतरायने सगळं तुमच्या भरतानी भगवी हे पार्ट आहे. त्याच्यामध्ये प्रत्येकातला विशेष घेण्यासारखा आहे. त्याच्यावर रामायण भरताची जे हे आहे त्याच्यामध्ये एक श्लोक आहे बघा, त्याच्यामध्ये सर्व व्यवस्थित येत आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरण दोन्ही ह्याच्यातले काय श्रवण हे परीक्षित बघावे या कीर्तन. श्रवण भक्ती कोणी केली हा परीक्षित राजा वैयासिक कीर्तन आहे. कीर्तन भक्ती नारदाने केली. आता गोड श्लोक एका श्लोकामध्ये सगळं आदव राम सोड हत्वा वर्ग कांचनम दैवी हरणम जटायु हरणम वाली निर्दलम समुद्र तरणम लंका परिपा मेष्टर आत्मनिवेदन भक्ती जटायूने केली आहे. दिसायला पक्षी आहे पण केवढा राम भक्त आहे. एक 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 उदाहरण देते. एकनिष्ठता कशी आहे? गंधमादन नावाचं वाहणार आहे. त्याच्यामध्ये कुंभकर्णाच्या हातात सापडतं ते आणि तसं धरतो बघा. आणि तसं आता कुठे कुंभकर्ण आणि कुठे बोला अंश बांधर रक्ताच्या चिरकांड दिसते. रावणाचा मन कोणाचा मन रावणाचं म्हणणार नाही. रामाचा जितकं दुःख देता येईल तितकं दुःख देण्याचा काय केलं. शेवटी म्हणला तुझा जीव जाणार आहे पण एकदा तरी काय म्हण रावणाचा मला एकच वेळ म्हण. नेहमी रामाचाच म्हण कोणाचा नाही पण एकच वेळ म्हण कोणाचा रावणाचा. तरी तो पतिव्रता बाई एकच वेळ पती दुसऱ्या माणसाला पतिव्रता शक्य आहे का? हेच उदाहरण संभाजी महाराजाचं आहे. कोणाचं गंधमादन आणि रामरंगाच्या याच्यामध्ये कोण सापडलं? संभाजी. हाल हाल करून महाराज. हो मुसलमान नाही तर घेतो. मारण्याची काही पद्धत आहे बरं का? डोळ्यामध्ये सुया ठेवायच्या ही का मारण्याची पद्धत आहे का? तो मुलगा कोणाचा आहे? फेविस्टीचा बरोबर गंधमादन वाहणार आणि संभाजी महाराजांचं चरित्र म्हणजे कुजतम राम राम आहे. आपल्या याच्याकरता हा दृष्ट आहे. एक जटाचं चांगलं किती दोन्ही एकनिष्ठ आहे. म्हणून त्याच्यामध्ये रावण घेऊन चाललेलं आहे आणि स्थितीला मग ती निरपराध बाईला हा दुष्ट त्रास देतो म्हणून परत झेप घातली त्याच्यामध्ये. युद्ध झालेलं आहे. म्हणलं सोडून नाही पण सोडणार नाही. आता कुठे रावण आणि कुठे जटायू. इतकं बळ तुला कशामुळे आला? आता खरं बोलणं साधूचा स्वभाव, खोटं बोलणं दुष्टाचा स्वभाव. जाऊ द्या म्हणून ते फार सुंदर सुंदर
तो जटायू असतो त्याला शेवटी तो म्हणला माझं आमच्या पक्षाचं मरण पंखात असते. रावण म्हणायला लागला म्हणलं का अंगठ्यात असते. अंगठा तोडला पण रावण जसाच्या आणि पंख उपटल्यावर राम राम ध्वनीला सापडून येतो. मग जिकडून तो ध्वनी येत असतो तिकडे जातात आणि बरोबर त्या ढिगाऱ्यामधून येतं. म्हणलं कोणीतरी भक्त याच्या खाली असला पाहिजे. मग तो ढिगारा सगळं काय करतात पाण्याचा, त्याच्यामध्ये मरवण आसन्न झालेला जटायूमध्ये. याची अवस्था कोणी केली, याला शुद्धीवर आणलं पाहिजे. मग भगवान मांडीवर घेतात त्याला आणि शुद्धीवर आणण्याकरता द्रोणामध्ये पाणी आणण्याकरता सांगला. त्याला पंपा सरोवर बांधला. तिथं गजानन महाराजांनी तप केलेलं आहे. अजून तिथं पुढं दाखवतात आहे ना, पाणी आटत नाही तिथलं. मग ते पाणी आणल्यानंतर लक्ष्मणाने त्याच्या मुखामध्ये पाणी घालायला, पण तो पाणी पित नाही. मग लक्ष्मण तो पाणी पित नाही. मग भगवान म्हणत असतात, म्हटलं का पाणी पित नाही? म्हणलं तुझ्या कानामध्ये राम राम म्हण. कुठे? म्हणतो लक्ष्मण कानात राम राम म्हणतात. लक्ष्मण विचारतो, म्हणतो कानात राम राम म्हणण्याचं कारण काय? म्हणलं आगाऊ जास्तपणा करत सांगतो त्याप्रमाणे. आणि मग त्या टाईप काय पाणी पितो. म्हटलं देवा पूर्वी पाणी पित नव्हतं, आता का पाणी पितो? तर म्हणलं पूर्वी पाणी का पित नव्हतं? राम म्हणणं बंद पडत होता. म्हणलं आता का पाणी पितो? तोंडाने तरी म्हणत नाही, कानाने ऐका, वधा कानी ऐका. म्हणून एकनिष्ठता, निष्ठावंत भाव, भक्ताचा सोदर भाव. ते प्रेम इतरावर केलं नाही, ते सगळ्या प्रेमाचा विषय जटायू आहे. हे भाग्य कोणालाच रामायणामध्ये मिळालं नाही. कारण प्रभू रामचंद्राच्या मांडीवर त्याचं हे आहे. डोळ्याने काय पाहतो? रूप पाहतो आहे. मुखाने राम राम म्हणतो. हे भाग्य दशरथाला प्राप्त झालं. हे भाग्य कोणाला प्राप्त झालं? त्याला सांगतात ना, म्हटलं तू माझ्याकरता प्राण दिले, सांग म्हणलं तुला काय देऊ? तर म्हणलं आम्हाला काही नको, तुझं चरण सेवा आहे. शेवटची वेळ आहे, हे दर्शन आम्हाला बरं. तुझ्या आपल्या स्वरूपामध्ये काय घेतलं? निष्ठावंत भाव, भक्ताचा सुधार. एक एक रामायणातले एक एक पार्ट काय पाहिजे आपण. चित्र कुठलं गेल्यानंतर नंदीग्रामात कोण बसलेलं आहे? आणि जर 14 वर्षे संपल्यानंतर जर वेळ लावेल भेटण्याकरता तर प्राण त्याग करेल. म्हणून भगवंत सांगत असतात, हनुमंता लवकर जा, नाही तर बरत काय करेल. म्हणून परमात्मा येऊन राहिलेला आहे. तेव्हा कुठे जाऊन डोळे उघडले. ते सुंदर रामायणासारखा ग्रंथ नाही. जाऊ दे, तो रामजन्म कधी यायचा तो साजरा कधी केला पाहिजे? परवा का? रामायण आहे त्याच्यातले बुंदे. आणि सीतेच्याकडून एवढं हे होणे सुद्धा तिला पहिला नमस्कार प्रभू रामचंद्राने कोणाचा केला? तुझ्या महिमेला लागले सगळी पार्ट काय. कोणाचं प्रेम किती आहे, कोणाचं प्रेम किती आहे, तुझ्यामुळे आम्हाला काय झालं? दर्शन झालं. इतका अपराध होऊनही सुद्धा सीतेच्या चरणाची प्रभू रामचंद्र लीन होत आहे. एवढा आणखी यवनाने 100 वेळा थंकून सुद्धा त्याचा काय केला होणार आहे. आणि तेच उदाहरण इथे, इतका अपराध करूनही सुद्धा पहिला नमस्कार कोणाला केला? आणि म्हणलं तुझ्या स्वभावाकडे पाहत नाही, भरतासारखा रत्न तुझ्या पोटी जन्माला. म्हणलं सगळ्या जगातलं आश्चर्य आहे. तुम्हाला कळलं नाही काय? रामायण सांगणारे लोक असतात ना, रामापेक्षाही सुद्धा अधिक महत्त्व भरताला दिला. असं गोडीचं लिहिलं आहे.
हे सगळं लांब आहे. मग आता रामायण संपेल की नाही ते किती राहिलेला विषय घरी सांगू. आचार्याच्या रामायणाला साथ देऊन टाकू. होता स्वरूपी स्थिर. काय महावीर सिद्धीचा पूर. हे रश्मी किरण म्हणजे श्रीगुरूच्या मुखातून निघालेलं जे वाक्य त्याला किरणाचं मान आहे. आणि त्या किरणामध्ये शक्ती आहे. निवड होता व स्वरूपी अहम ब्रह्मास्मी ही स्थिती स्वरूपाच्या ठिकाणी लयाला पावते. म्हणजे स्वरूपात आपल्याला काय झाले एकदा ज्या वृत्तीने आणखी दृढ परोक्ष ज्ञानामध्ये प्रवेश केलेला आहे ती स्थिर झालेली आहे. तिच्यामध्ये किती सामर्थ्य येते. महासिद्धीचा एक पूर. मग ब्रह्मवेत्ता जे बोलेल ते सत्य होत आहे. एक कुटुंब होतं आपलं. बरेच वर्ष गेले, म्हातारी होण्याची वेळ आली, पण काय नाही, डोळ्याला नातूही दिसत नाही, मुलगाही दिसत नाही. मग नारद महर्षी आले. म्हणले नारदा हे काय आमच्याकडे काय आहे. म्हटलं असे अजून मुलाचा काय नाही. मला म्हणायला लागले ब्रह्मदेवाला विचारणे आमच्या प्रारब्धात पोरगा आहे घरात ते लोक भ्रमण करतात ना. मला करत असं. म्हणलं आमची तक्रार देवाला काय करा. बरं आहे म्हणले आम्ही सांगू. म्हणून तो तिकडे गेला. म्हणलं असं आहे एक पीडित कुटुंब आहे, त्यांना मूल नाही काही नाही. म्हणलं त्यांची काय अवस्था आहे. ब्रह्मदेवाने सांगितलं त्यांच्या प्रारब्धात काही नाही, मूल नाही. म्हणून मला लागले आम्ही जे प्रारब्ध ज्याचं जसं असेल आम्ही काही बदल करू शकत नाही. बरं आहे म्हणायला लागले देवा. इकडे आलो बघा पुढे तुमच्या इकडे काय घटना घडली की ब्रह्मवेत्ता पुरुष एक रोटी देगा तो, एक रोटी देगा तो एक बच्चा होगा. कोण सांगते नाही, कोण सांगते म्हटलं. तो तत्वचा पुरुष सांगा. लोक म्हणायचे एवढी जर शक्ती आहे तर भीक कशाला मागतो. असा वेड्याचा बाजार जास्त आणि जास्त वेड्याचा बाजार पाहिजे होता. इंद्राणीच्या काठावर जा भरपूर वेडे दिसतात. आणि मग काय विचारतो घरात बंद राखणं 2-4 भाकरी दिल्या बघा. आणि तिला मुलं किती झाले, 2-3 मुलं झाले बघा. मग नारद महर्षी आले. ते सांगायला लागले तुमच्या प्रारब्धात काही नाही. मला हे मुलं कोणाच्या जोडलं आमच्या. मग काय म्हणलं झाले कसं. म्हणला एक भिकारी आला होता, तुम्हाला ते एक पेटी रोटी द्या. म्हणलं आमचे म्हणे बघा. म्हणलं काय सांगावं. देवाला पत्नी मोठी आहे पण यांच्यासारखा लबाड कोणी दुसरा काही नाही. मला सांगतो म्हणलं ना काही नाही, मुलगा नाही. आणि 2-3 काय दिले मुलं. मग तो गेला बघा. म्हणला देवा लबाडाची यादी आहे, त्याच्यामध्ये पहिलं नाव तुमचा लबाडाचे अध्यक्ष तुम्ही. म्हटलं मी लबाड काय. मला सांगता त्यांच्या प्रारब्धात काय नाही, मुलगा नाही. आणि इकडे पाहतो म्हणलं 2-3 मुलं झाली. म्हणलं काय 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 योग्य आहे काय. म्हणायचं कारण काय. भगवान म्हणायला लागले. म्हणलं हे पहा ज्याने सांगितलं एक रोटी देगा तो एक बच्चा ब्रह्मवेत्ता करू. आणि ब्रह्मवेत्त्याची वाणी काय होत असते, खरी होत असते. होय स्वरूपी स्थिर. स्वरूपा ठिकाणी स्थिर झालेला हे महासिद्धीचा पूर. आणि त्याला सर्व सिद्धी हात जोडून काय राहतात. आणि गरिमा लगिमा वगैरे काय जेवढ्या सिद्धी असं ते त्रिकालज्ञ असतं. विनय काळाचं त्याला काय असते. तुमच्या मनात काय चाललेलं आहे याचं सुद्धा काय आहे. नवे माणसाच्या बाबतीतलं जायचं. पशुची वाणी आहे ना हू करणारी, त्याच्यात सुद्धा काय बोलतो इथं ज्ञान. इतकं त्याच्या ठिकाणी काय सिद्धी आहे. बऱ्याचशा सिद्धी सांगितले. स्वकाय या देहातून दुसऱ्या देहातून. म्हणजे सिद्धी म्हणजे ऐश्वर्य. सिद्धी म्हणजे
आध्यात्मिक ज्ञानाने परिपूर्ण म्हणून ते मिरविला परिवार ओढत बसले का ज्ञानेश्वर महाराज बरं नुसती आज्ञा करण्याचं काय होता कृपा तुमची पशु बोले निर्जीव चालीची शक्ती पण तेव्हा ते होय स्वरूपी स्वरूपाच्या ठिकाणी आल्यानंतर परमात्म्यापेक्षा शब्दाची शक्ती आली करीला ते काय आणि परिपाय बी आणखी पुन्हा वर्णन भरपूरचं केलं आहे क्रमाक्रमाने काय करू सांगू इथेच थांबू